नमस्कार, मी आशुतोष टिळक. अमेरिकेच्या निवडणुकीच्या बाबतीतली एक अपडेट थोडीशी काय म्हणणार, आयोवाच्या कॉकस नंतर थोडासा लेट झाला, परंतु न्यू हॅम्पशायर आणि पुढच्या राज्यांच्या कॉकस प्रायमरीच्या मध्ये थोडंसं लवकर आलं. थोडंसं ॲब्रप्ट टाइम किंवा थोडंसं चुकलेल्या टाइम मध्ये आलेलं ही अपडेट होती असं मला म्हणावं लागेल. पण मग हे होतं काय, हे घडलं काय आहे? मला आठवतं एक दीड वर्षापूर्वी ज्यावेळेला रॉन डिसँटिस दीड वर्षाच्या आसपास ज्यावेळेला रॉन डिसँटिस यांच्या इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये हे सगळं चालू होतं, त्यावेळेला त्यांच्या त्या राज्यांच्या डिबेटमध्ये, त्यांच्या त्या गव्हर्नरशिपच्या इलेक्शनमध्ये त्यांना त्यांच्या विरोधकांनी प्रश्न विचारणं चालवलं होतं की तुम्ही त्या राज्याचे गव्हर्नर, राज्यपाल किंवा भारताच्या बाबतीमध्ये कंपॅरिझन असेल तर मुख्यमंत्री कंटिन्युअस राहाल का, तुमचं टर्म पूर्ण कराल का? कारण या माणसाला गव्हर्नर ऑफ US स्वतःला म्हणून घेण्याची एक फार जोरदार इच्छा होती की आय एम गव्हर्नर ऑफ US, आय एम नाऊ बेस्ट गव्हर्नर. जरूर रॉन डिसँटिस यांनी काही प्रमाणामध्ये रिपब्लिकन पक्षासाठी त्या राज्यामध्ये खूप मोठे कामं केले आणि जरूर त्या राज्याची लोक त्यांना मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करतात. 2020 च्या निवडणुकीमध्ये रॉन डिसँटिस हे ज्या राज्याचे गव्हर्नर होते किंवा आहेत, त्या राज्यामध्ये जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फार छोटासा फरक होता. येणाऱ्या काळामध्ये तो फरक वाढलेला असू शकतो, कारण गव्हर्नरशिपचे इलेक्शन मध्ये तर त्यांना अगदी भरभरून मतं मिळाली, 20-20% मोठे फरक दिसले. इश्यू असा आहे की जे स्वतःला डोनाल्ड ट्रम्प लाईट म्हणून घ्यायचे, मागच्या 2020च्या इलेक्शन मध्ये मेक अमेरिका ग्रेट अगेन असे त्यांच्या लहान मुलांना पुस्तकामध्ये समजवत असलेले डिसँटिस दिसले आणि ते अचानकपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी टीका करत फिरत होते. असं काय झालं मागच्या 24 तासांमध्ये, काय घडलं? एक अत्यंत साध्या भाषेमधला अपडेट जर मला तुम्हाला द्यायचा असेल तर तो असा तयार होईल की डोनाल्ड ट्रम्प यांची एक अपोजिशन संपलं. रॉन डिसँटिस म्हणजे एका टाइमला डिसँटिस यांच्या अगेन्स्ट भयंकर फोर्सेस होते की अँटी ट्रम्प, रिपब्लिकन पार्टी मधले अँटी ट्रम्प कोण आहेत तर ते डिसँटिस यांच्या बाजूचे. डिझनीशी घेतलेल्या फाईट मध्ये ते वाहवत गेले असं म्हणावं लागेल. आणि आता निकी हॅली या आहेत अँटी ट्रम्प. जर तुम्ही असाल रिपब्लिकन पार्टीमध्ये तर त्या निकी हॅली आहेत असं मला म्हणावं लागेल. इकडे डेमोक्रॅटिक पार्टीच्या साईडला सेम तिकीट आहे, बायडन हॅरिस तिकीट. आणि जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा म्हणला तर या वेळेला त्यांचा व्हाईस प्रेसिडेंट बदलला जाईल. निकी हॅली असणार नाहीत, पण 2020च्या त्यांच्या पराभवानंतर निकी हॅले ह्या असू शकतात असं अनेकांचं मत होतं. माझं नाहीये. त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये, इनफॅक्ट कदाचित पुढच्या काही तासांमध्ये न्यू हॅम्पशायरची प्रायमरी कॉकस सगळी तिथे लागेल आणि ती त्याच्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची आहे. त्या राज्यांमधला डेमोक्रॅटिक पक्ष नेमका कोणाच्या साईडला मतदान करतो हे एक बघण्यासारखं आहे. आयोवा राज्यातल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे मतदान केलेलं आहे त्याच्या आय थिंक मार्च मध्ये ओपन होतात. त्यांचं ईमेल पाठवलेत किंवा मेल पाठवले आहेत, ते सगळे जे ओपन होण्याची प्रोसेस असते ती मार्च मध्ये होते. ते एक बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि त्याच्यामुळे हा छोटा क्विक अपडेट होता. सो दॅट्स इट. हे झालेलं आहे. रॉन डिसँटिस गव्हर्नर, त्यांनी नमस्कार म्हणलं आहे आणि आता निकी हॅली एकट्या उरल्या आहेत. निकी हॅले यांचं पण म्हणणं जे आहे, कुठेतरी जर डोनाल्ड ट्रम्प यांना थांबवायचं असेल
जर तुम्हाला खरंच अँटी ट्रम्प व्हायचं असेल तर आता तुम्हाला निकी हॅली यांच्या मागे उभं राहावं लागेल, असं सध्याची अपडेट आहे. दॅट्स इट. नमस्कार.